सुखी मच्छी जिला चेवणी असं आम्ही म्हणतो, तर त्याची आज मी तुम्हाला एक झटपट रेसिपी सांगणार आहे. त्याच्यासाठी पहिल्यांदा त्याला आपण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. याच्यामध्ये खूप छोटी छोटी आणि थोडी मोठ्या साईजची अशा दोन्ही प्रकारची ही सुकी मच्छी आहे. याला आम्ही लोकं चेवणी बोलतो. याला भाजायला थोडा वेळ लागतो, कारण जेवढी ती म्हणजे भाजल्यानंतर ती व्यवस्थित कडक होते आणि ती जेव्हा कडक होते आणि आपण त्यावेळेला ती खातो तर ती टेस्टला खूप छान लागते. आता मी सगळी ही मच्छी जी आहे ती याच्यामध्ये सुकीवाली घेतलेली आहे आणि तिला आपण व्यवस्थित आधी भाजून घ्यायचं आहे. तिला स्लो गॅसवरतीच भाजायचं आहे. मी आता याला व्यवस्थित भाजून घेणार आहे. त्याच्यासाठी कमीत कमी 5 ते 10 मिनटं आपल्याला लागणार आहेत. तुम्हाला जर कोणती मच्छी शिजवायची असेल आणि त्याला खूप वेळ लागतो, तर त्याच्यासाठी जर तुम्हाला झटपट खायची असेल गरमागरम भाकरीबरोबर, तर ही रेसिपी तुम्ही पटकन बनवू शकता. ह्याला मोजून 10 ते 12 मिनटं लागतात आणि त्याच्यामध्ये ही व्यवस्थित बनते आणि चवीलाही खूप छान लागते आणि ही एकदम झटपट बनणारी रेसिपी आहे. तुम्ही बघाल ती पहिली थोडी व्हाईटसारखी दिसत होती आणि आता ती थोडीशी ब्राऊन झाली, कारण ती व्यवस्थित भाजली गेली. त्याच्यामुळे तिला मी व्यवस्थित चांगलं भाजून घेतलं आहे. आता कमीत कमी मी याला 7 ते 8 मिनटं भाजून झालेलं आहे माझं. तिला सारखं चमच्याने हलवत राहायचं आहे, कारण ती जर अशीच ठेवली तर ती कदाचित खालून लागू शकते. त्याच्यासाठी त्याला सारखं हलवत राहणं गरजेचं आहे. आता ही व्यवस्थित भाजून झालेली आहे. हिला मी आता एका साईडला काढून घेणार आहे. हिला आपल्याला काढून घेऊन तिला साफ करून घ्यायची. तुम्हाला जर बघा दिसत असेल तर त्याला छोटी छोटी डोकी असतात. जी एकदम छोटी मच्छी असते त्याची डोकी काढणं गरजेची नाही, पण जी थोडी साईजनी मोठी आहे त्याची डोकी आपल्याला साफ करावी लागतील. तर तिला अशा प्रकारे साफ करून घ्यायचं आहे. भाजल्यानंतर एक फायदा हा होतो की त्याचे जे डोके असतात ना ते आपल्याला पटकन काढायला मिळतात. जर हीच डोकी तुम्ही ती भाजायच्या आधी काढायला गेलात तर ती थोडी कडक असतात आणि ती फटाफट निघत नाहीत. हे असे पटकन साफ करून होते. आता याची प्रोसेस तुम्हाला मी सांगते. एका ताटामध्ये व्यवस्थित ती साफ केलेली मी मच्छी घेतलेली आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे त्या हिशोबाने कांदा आपण घ्यायचा आहे. तुम्हाला जर जास्त कांदा लागत असेल तुम्ही जास्त घ्या आणि तुम्हाला जर सुखीवाली मच्छी जास्त खायची असेल तर थोडा कमी क्वांटिटीमध्ये घ्या. आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार, तुम्हाला जर जास्त तिखट लागत असेल तर थोडं जास्त 2 चमचे मसाले तुम्ही टाकू शकता. जर तुम्हाला कमी तिखट लागत असेल तर तुम्ही 1.5 चमचा मसाला टाका. याच्यामध्ये मी मसाला आणि त्याच्यामध्ये मीठ ह्या 2च गोष्टी महत्त्वाच्या असतात. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि तेल टाकल्यावरती त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ, मसाला आणि तेल ह्या 3 गोष्टी याच्यामध्ये टाकून झालेल्या आहेत आणि ह्याला आता आपण पूर्ण मिक्स करायचं आहे. कांदा आणि आपली सुखीवाली मच्छी व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे. आपल्याला वाटतं आहे की याच्यामध्ये थोडा कांदा कमी आहे, तर मी याच्यामध्ये थोडासा कांदा अजून ॲड करणार आहे, कारण आपण सुखीवाली घेतलेली मच्छीची क्वांटिटी थोडी जास्त आहे, म्हणून मी थोडासा कांदा अजून ॲड करते आहे. आता ह्याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. मिक्स करून घेतलं ना की सगळा मसाला, मीठ, आपण तेल जे टाकलेलं आहे ते एकदम एकजीव होऊन जाईल आणि याची चव खूप भारी येते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि बघा की इतकं टेस्टी लागते ना हे. आणि याच्याबरोबर जर तुम्ही गरमागरम तांदळाची भाकरी किंवा नाचणीची भाकरी जर घेतलीत तर अप्रतिम लागते. ज्याने कोणी याची टेस्ट पहिली केली नसेल त्यांनी जर ही टेस्ट घेतली तर त्यालाही नक्की आवडेल. त्याच्यासाठी तुम्ही नक्की ट्राय करा. आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता आपण याला काढून घेऊया.